नमस्कार मंडळी. तर आपण चाललो आहे आता मुलुंडला. मुलुंडमध्ये आपल्याला एक माईक घ्यायचा आहे आणि माईक घ्यायला चाललो आहे. त्या स्टोअरमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, थोडं एक्सप्लोअर करतो तो स्टोअर, कारण आपल्याला वायरलेस माईकची गरज आहेच आणि त्या अनुषंगाने आपण वायरलेस माईक घ्यायला चाललो आहे. तर तुम्हाला एक दाखवणं तिथलं रोल वगैरे, तिथलं स्टोअरमधलं वगैरे ते सगळं तिकडचं दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, कारण तुमचा भाव तुमच्यासाठी नवनवीन कंटेंट घेऊन येत असतो, नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असतो. ह्या वेळेस थोडं लेट झाला ब्लॉग टाकण्यासाठी, कारण वेळच मिळत नव्हता मला आणि आता तेवढाच वेळात वेळ काढून मी जाण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मंडळी आपण निघालो आहे. आपण आत्ता तुम्हाला इंट्रोमध्ये सांगितलं की आपण माईक घ्यायला चाललो आहे. तर आपण जाऊया, आता पोचूया तिथे. एक 5-10 मिनटामध्ये पोचू तिथं. आपण आहे सध्या आता LBSमध्ये. आय प्लॅनेट स्टोअर आहे, आय प्लॅनेट केअर म्हणून. त्या स्टोअरला जायचं आपल्याला. त्या स्टोअरमधून घ्यायचा आहे तो आपण माईक घेणार आहोत. तर तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो आणि जायच्या अगोदर तुम्हाला तो स्टोअरसुद्धा दाखवतो, कारण तो स्टोअर वरच्या बाजूला आहे, जास्त काय दिसण्यात येत नाही. तर बाहेरच्या बाजूनंसुद्धा तुम्हाला दाखवतो तो स्टोअर कुठे आहे, म्हणजे तुम्हाला पण माहीत पडेल. जर कोणाला घ्यायचा असेल तर जाऊन घेऊ शकता बिंदास, कारण ऑफर चालूच असतात. आता गुढीपाडवा असल्यामुळं मी आज चाललो आहे तिथं घ्यायला, कारण आपल्याला घ्यायचाच होता. मी बघत होतो कुठून आपल्याला स्वस्तामध्ये भेटतो आहे, पण त्यांनी बोलला की तुमच्यासाठी आज गुढीपाडवा स्पेशल ऑफर, तर या तुम्ही आणि घेऊन जावा बिंदास, ते करून देऊ. आपण जाऊया तिथं, बघूया त्याची प्राईस काय आणि आपल्याला काय ऑफर भेटते, हे पूर्ण तुम्हाला डिटेल्स देतो मी. आपण पोचलो आहे जिथं आपल्याला माईक घ्यायला यायचं होतं, जायचं होतं. आणि हा सर्कल आहे, या सर्कलजवळ इथं गेट आहे. ते गेटमधून एंट्री करायची आहे, पास घ्यायचा आहे. पास घेतल्यानंतर पुढं जायचं आहे. पुढच्या बाजूला हा रुनवाल मॉल म्हणून आहे. त्या रुनवाल मॉलमध्ये जायचं आपल्याला. त्यानंतर पुढे वरच्या बाजूला फर्स्ट फ्लोअरला आय प्लॅनेट केअर म्हणून आहे, तिथं आपण जायचं. तिथं जायचं कसं हेही तुम्हाला दाखवतो. पुढच्या बाजूला आय प्लॅनेट स्टोअर आहे, त्यांचा स्टोअर आहे ते. हे लेफ्ट साईडला आय प्लॅनेट स्टोअर आहे इथे. त्यामध्ये आयफोन वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि आपली मित्रमंडळी पण आहे इथं. ते सध्या कामामध्ये व्यस्त आहेत, कारण आज पाडवा आहे. पाडवा असल्यामुळं कस्टमर जास्त आहेत. आपण लावूया आता इथे गाडी आणि जाऊया वरती. पोचलो आहे तिथे आणि आता बघूया, वरती जायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवण्याचा पण प्रयत्न करतो. बघा वरच्या बाजूला तुम्हाला आय प्लॅनेट केअर म्हणून दिसतंय, त्या केअरमध्ये जायचं. आता ही आर गॅलेरिया वगैरे आहे, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. इथे अशा स्टेअरकेस आहेत, त्या स्टेप्स वरती जायचं आहे. आणि लेफ्ट मारायचं इथून. इथं आय प्लॅनेट केअर म्हणून समोर पण तुम्हाला दिसत असेल. ह्या स्टोअरमध्ये आपल्याला जायचं आहे. आपण स्टोअरमध्ये वगैरे आलो आहे आणि स्टोअरमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे फोनचे कवर आणि टेम्पर ग्लास खूप सारे आहेत. तुम्ही हे सगळं बघू शकता ह्या बाजूला.
आपल्याला माईक घ्यायचा होता, तिथंच आपण त्या सेक्शनमध्ये आलो. अशा प्रकारचा माईक आहे. तर बघूया आपण आपल्याला कितीपर्यंत पडतो आहे, याची कॉस्ट वगैरे काय आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत पण आपण नाही घेऊ शकत. जे आपल्याला घ्यायचं आहे तेच घेणार आहे आता आपण. कसा आला आहे आता बघूया आपण, त्याची अनबॉक्सिंग करूया. असा काही प्रकारचा आणि आपल्याकडे रिसिव्हर आहे जो की आपल्या इथे कॅमेराला लागणार आहे. त्यानंतर हे 2 माईक आहेत आणि हे सुद्धा दोन्ही पण मॅग्नेटिक आहेत. हे बघा, हे दोन्ही बाजूला बघू शकता, तुम्हाला दिसत असेल. हे बघा, असे मॅग्नेटिक आहेत ते. बघा तुमच्यासमोर दिसतोय किती लांब आहे. तुम्हाला आवाज पूर्ण क्लिअर येत असेल मला असं वाटतंय. आणि आपण ह्या बाजूने पण बघूया, क्लिअर आवाज येत असेल तुम्हाला. बघा, हॅलो 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 हॅलो, का एकदम क्लिअर आवाज येत असेल. कारण मला इथून दिसतोय की तुमच्यापर्यंत आवाज क्लिअर पोचत असेल. तर फायनली आपलं नवीन माईक घेऊन झालेला आहे आणि आपण माईक घेतला. पेमेंट पण झाला आहे 2999. आणि आता आपण निघूया. आपली गाडी पण खाली लागली, खाली जाऊया. आणि कॉल आला आहे विक्रोळीला जायचं आहे, तर चला निघूया. मी पोचलो आहे आता विक्रोळीमध्ये. विक्रोळी जवळ पोचलो आहे आणि या विक्रोळीच्या डेव्हलप झालेल्या बिल्डिंग आहे, तुम्हाला समोरच्या बाजूला दिसत असेल. आणि आपण आता त्याचा तो जो माईक आहे त्या माईकचा घरी जाऊन अनबॉक्सिंग करणार आहोत. त्यानंतर तुम्हाला मग दाखवतो मी अनबॉक्सिंग झाल्यानंतर की त्या माईकमध्ये क्लिअर आवाज वगैरे ते सगळं, नॉईज कॅन्सलेशन वगैरे ते सगळं आहे त्याच्यामध्ये. तर ते सगळं आपण बघूया, त्यानंतर बघू. तर चला भेटू घरी गेल्यावरच. नमस्कार मंडळी, तर आपण पोचलेलो आहे घरी. आणि तुम्हाला मी बोललो होतो की आपल्याला घरी जाऊन अनबॉक्सिंग करायची याची. आता आपण अनबॉक्सिंग करूया आणि मग तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत आणि कितीला आपण घेतला हे पण तुम्हाला दाखवतो. कारण तुम्हाला सांगणं हे गरजेचंच आहे, कारण मी कितीला घेतला आहे, काय कसा आहे माईक, आवाज वगैरे कसा आहे त्याचा. तर त्यासाठी मी तुम्हाला एकदा अनबॉक्सिंग करून दाखवतो की आतमध्ये फीचर्स काय काय आहेत, आपल्याला व्हॅल्यू फॉर मनी मिळाला आहे की नाही हे तुम्हाला दाखवता येईल. मग तुम्हाला कळेल. तर अशी पन्नी आपण हटवलेली आहे आणि हा येतो असा ढंटाळांग असा ह्या प्रकारचा आपला माईकचा बॉक्स. आपण बॉक्स देऊ ठेवून आणि त्याच्यानंतर त्यातून काढूया मेन. आणि ह्याच्या आतमध्ये आहे डॉक्युमेंटेशन. ते काय आपल्या काही कामाचे नाही आहेत, 1 इयर वॉरंटी कार्ड वगैरे आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला दिसत असेल. हे बघा, देऊ आपण त्या परत आतमध्ये टाकून. आणि ह्याच्यामध्ये आहे असा एक बॉक्स, तो बॉक्स ही टाकून देऊया एम्प्टी. आणि ह्यातून काढूया आपण एक टूल्स बॅग आहे ती. त्या बॅगेमधून आपल्याला काढायचं आहे एक USB टू USB-C. आणि हा आहे कनेक्टर, OIS फोनसाठी आहे, तुम्हाला दिसत असेल. आयफोनला वगैरे यूज करण्यासाठी हा. तर हेही आपण याच्यामध्ये टाकून देऊ आणि देऊ ठेवून, कारण आपल्याला
मेन दाखवायचं आहे तुम्हाला हे, तर अशा प्रकारचा तो माईक आलेला आहे, आपण आणलेला आहे. इथे डिस्प्ले दाखवतो आणि हे 2 माईक आहेत आणि हा रिसिवर आहे. रिसिवर म्हणजे तुम्हाला माहिती आहे तो लावायचा आपल्या फोनला किंवा कॅमेऱ्याला आणि हे 2 आपल्या शर्टाला लागतील. तर मी तुम्हाला एकदा ह्याची दाखवतो. आणि बॅक साईडला दिलं आहे इनपुट, ज्यातून आपण ह्याला चार्जिंग करू केसला, म्हणजे ह्या सगळ्या आतमधल्या तिन्ही गोष्टींना चार्जिंग होईल. तर आपण माईक घेतलेला आहे हातात आणि कनेक्टर लावला आहे फोनला, तर तुम्हाला दाखवतो मी. ह्याला बहुतेक चार्जिंग नसावी, त्यामुळं तो ऑन होत नाही आहे. आणि आपण दुसरा घेऊया, त्याला ऑन करूया. हा बघा पाहिला ऑन झालेला आहे आणि कनेक्टेड पण झालेला आहे. तर तुम्हाला कसा एकदम क्लिअर आवाज येत असेल माझा. बहुतेक ह्याच्यामध्ये चार्जिंग नसल्यामुळे याचा आवाज येत नाही आहे. आता मी ह्याला कनेक्ट केला आहे दुसऱ्यावाल्याला, तर तो कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला आवाज एकदम क्लिअर येत असेल. फॅनचा वगैरे आवाज येत नसेल त्याच्यामध्ये. नॉईस कॅन्सलेशनवर टाकला आहे. आता ह्या नॉईस कॅन्सलेशनवर तुम्हाला आवाज एकदम क्लिअर येत असेल. माझ्या आजूबाजूचा कोणताही आवाज येत नसेल तुम्हाला, तर व्यवस्थित आवाज येत असेल तुम्हाला. आणि मी एक आता छोटीशी जादू केली. मी म्हटलो की बघूया आपण ह्याच्यावर ठेवून, तर ठेवायच्या अगोदरच हा फिरायला लागला. मी फक्त तिथं जवळ घेऊन गेलो. हे बघा, मला जस्ट फन वाटलं थोडंसं, त्याच्यामुळं तुम्हाला दाखवलं कसं फिरतं. ह्याचा जो मॅग्नेटिक आहे ना, मी आता हा माईक लावतो माझ्या कपड्यांना, म्हणजे शर्टाला. तर तुम्हाला आवाज माझा क्लिअर येत असेल. ह्याची जी मॅग्नेटिक आहे ना, मॅग्नेटिक एकदम पॉवरफुल आहे. किती तर मंडळी, आपण तुम्हाला ह्याच्यातलं फीचर्स सांगतो. आपण आता चालू करूया. म्हणजे दाबून ठेवलं आपण, फोनसारखंच आहे सेम. आपण जर दाबून ठेवलं तर ते स्टार्ट होणार आणि त्यानंतर कनेक्ट होतं आहे. आता हे कनेक्ट झालं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो. आता कनेक्ट झालं आहे, त्यानंतर एक सिंगल क्लिक करूया. आता तुम्हाला माझ्या आजूबाजूचा आवाज पूर्ण येत असेल आणि आपण तो आवाज न दाखवण्यासाठी इथे हे दाबतो मी, जे काही नॉईस कॅन्सलेशन म्हणून आहे. बघा आता मी नॉईस कॅन्सलेशन चालू केलं आहे. तुम्हाला दिसतंय माझा आवाज कसा येतो एकदम मला कमेंट करून सांगा नक्कीच. आणि आपला आपला माईक हा प्लास्टिक बॉडीमध्ये आणलेला आहे आणि हे एकदम मस्त वाटतंय. क्वालिटी एकदम कडक आहे, मॅग्नेटिक पण एकदम कडक आहे. तुम्हाला आवाज येत असेल. पॉवरफुल आहे आणि ज्याला जसं वापरायचं तसं वापरू शकतो बिंदास. म्हणजे की असं आपण हे करतो, तुम्हाला हे दिसत असेल. आणि इकडे तुझा चार्जिंग पोर्ट दिला आहे आणि ह्या बाजूला दोन्ही साईडला हे दिसत असेल. ज्यावेळेस आपण ती डब्बीत ठेवतो, डब्बी म्हणजे ही त्याची पॉवर, या पॉवरमध्ये ज्यावेळेस ठेवतो आपण त्यावेळेस खालच्या बाजूने त्याला चार्जिंग होते आणि इथे डिस्प्लेवर दिसतं की किती चार्जिंग झालेली आहे त्याला. तर आपण रिसिव्हर वगैरे लावला आहे आपल्या फोनला आणि आपण व्हिडिओ करतो आहे. हे पण सी टाईपच आहे, चार्जिंग करायला काही हरकत नाही आहे, कुठलाही चार्जर लागेल त्याला. तर व्हिडिओ संपूया आपण इथेच, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय बाय. आणि ह्यामध्ये आपल्याला हे चालू आहे हे माहीत पडलं. त्याच्यानंतर इथं वरती म्यूटचा ऑप्शन आहे आणि त्याच्या खाली सिंगल क्लिक केलं तर आपला नॉईस कॅन्सलेशन चालू होतं. आणि ह्या बाजूला बॅटरीचा ऑप्शन दिले. हा पोर्ट्रॉनिक्सचा लोगो आहे. तर असा प्लास्टिक बॉडीमध्ये आपला माईक आलेला आहे. 2 माईक आणि 1 रिसिव्हर
आणि OISचा एक रिसिवर आहे, त्यामुळं व्हॅल्यू फॉर मनी आहे. ह्याच्यामध्ये मला 2099 मध्ये ही प्राईजमध्ये मला पडला आहे. मी आज गेलो होतो, गुढीपाडवा होता त्यामुळे, आणि त्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्याला हे बघा त्याची बॅटरी लो झाली, त्यामुळं तो ब्लिंक झाला आता रेडमध्ये, त्यामुळं आपल्याला थोडं डिस्काउंट मिळालं. तर आयप्लॅनेट स्टोअरमध्ये गेलो होतो, तिथूनच आपण हा घेतला आहे. छान आहे, माईक छान आहे, खूप छान आहे. पैसे आपले वसूल आहेत. एकदा आपण वापरला की मग आपल्याला माहीत पडेल. तर मंडळी, हे मी का घेतलं हे तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न करतो, कारण तुम्हाला माहीत पडलं पाहिजे की हा का घेतला आहे मी. ॲक्च्युली हे मी पहिल्यांदा गेलो होतो त्यावेळेस मी बघितलं होतं, हे शर्टाला लावायचं. आणि ज्यानंतर नेक्स्ट वेळा मी तिथे गेलो, दुसऱ्या वेळेस गेलो, त्यावेळेस मला ही पहिल्यांदाच मी असं खोललं तर मी म्हटलं असं तुटलं की काय, पण ते ॲक्च्युली तुटलं नाही. ते आहे मॅग्नेटिक, ते शर्टाला लावायचं आणि व्यवस्थित आपली ब्लॉगिंग होईल, जे आपण व्हिडिओ बनवतो ते. आणि त्याच्यानंतर हा रिसिवर आहे, हा फोनला लावायचा आहे किंवा आपण आपल्या कॅमेऱ्याला लावूनसुद्धा करू शकतो. आणि मी हा दुसरासुद्धा माईक दाखवतो तुम्हाला, तर ह्याचा पण आवाज सेम येईल तुम्हाला. तुम्हाला आवाज आला असेल एकदम क्लिअर कट. तर आपण ह्याला ठेवून देऊया आतमध्ये आणि मग मी तुम्हाला दाखवतो. आता बघा बॅक साईडला, माझ्या बॅक साईडचा व्हॉईस कसा येतो आहे, पूर्ण फॅनचा वगैरे आवाज येतो आहे. आणि मी तुम्हाला परत त्याला कनेक्ट करून दाखवतो तुम्हाला की ह्याचा नॉईस कॅन्सलेशन कसं आहे. आणि तर मंडळी, आपल्या व्हिडिओ आपण आता इथेच एंड करूया, कारण खूप मोठा होऊन जाईल. चं नाव आहे, मॉडेल नेम ब्लॉगमेट 3 ब्लॉगमेट 3. आणि बाकी तर तुम्हाला मी फीचर्स सांगितले त्याचे. तर ब्लॉग आपला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन येतात असणार आहे तुमचा भाऊ तुमच्यासाठी. याच्यापेक्षा चांगल्या व्हिडिओ आता घेऊन येईल लवकरच, कारण आपल्याकडं आलेला आहे माईक, आणि ह्या माईकची आपल्याला खूप वेळापासून गरज होती. तर तुमच्या भावाने परत तुमच्यासाठी एक हे दाखवतो आणि ब्लॉग इथेच संपवतो. परत एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.